जेवढी पण लोक हे व्हिडिओ बघायला आलेत ना, त्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे. तुमची जर मुलगी घरात असेल की तिच्या जर लग्नाचं वय असेल, तुम्ही शेतकऱ्याला द्याल का मुलगी? पडला काय प्रश्न? आता तुम्ही गोंधळून गेला असाल की नक्की यार असा प्रश्न हा का विचारतोय म्हणून. याचं उत्तर आहे ना तुम्हाला भेटेल पिक्चर मध्ये. तुम्ही ह्याच्यावर नवरदेव पिक्चर बघा ना, बीएससी अॅग्री, तुम्हाला सगळी उत्तर भेटणार आहेत. तुम्हाला उत्तर माहिती असतील ना तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा मला तुमची काय उत्तर असतील ती. आणि खरी गोष्ट आहे, आपल्या गावातल्या म्हणजे ना आपण ज्या गावात राहतोय ना त्याच पुरी आहेत ना शेतकऱ्यावर लग्न करायला मागे पुढे बघतात. बाहेरचे तर सोडूनच द्या हो. त्यांना कसं नवरा कसा पाहिजे की जॉब करणारा, पैसे कमवणारा, दर महिन्याला सॅलरी हे करणारा. मग शेतकऱ्याने काय करायचं? हा, शेतकऱ्याने पिकवायचं बंदच केलं तर काय खाल? पैसे आणि नाना खाल का? हा, एवढं सगळं आहे शेतकऱ्याच्या बद्दल. म्हणजे ऍक्च्युली या पिक्चर मध्ये सगळं सांगितलंय बघा, स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत आहे ना. ते म्हणजे शेतकऱ्यावरती पिक्चर आहे आणि शेतकऱ्याला काय काय सामोरं जावं लागतं जेव्हा पीक येतं आणि पीक आल्यानंतर त्याला बाजारभाव भेटत नाही, नक्की काय होतं त्याचं आणि पोरगी देत नाही त्यावरनं शेतकऱ्याला. एवढं सगळं कष्ट करून शेतकरी कसा उभा राहतो आणि कशा आधुनिक पद्धतीने शेती करतो ना, ह्या पिक्चर मध्ये सगळं दाखवलं. मी खरोखर डायरेक्टरचं आहे ना कौतुक करीन की ह्या पिक्चर मध्ये त्यांनी एवढं सगळं मांडलंय आणि खरंच खूप धाडस पाहिजे. पण एक ह्या पिक्चर मध्ये निगेटिव्ह गोष्ट आहे, म्हणजे पिक्चरची गोष्ट नाही, ऍक्च्युली आहे ना आपल्या मराठी इंडस्ट्रीची गोष्ट आहे ही. एवढा सगळा चांगला पिक्चर लागलेला असताना पण आपल्याला आहे ना तो पिक्चर बघायलाच भेटत नाही. त्याला जास्त थिएटरच भेटले नाही हो पिक्चरला ह्या. तर काय बघणार तुम्ही पिक्चर? एवढा सगळा पिक्चर चांगला असताना पण आहे ना, म्हणजे माझ्या इथं कुठंच लागला नाही शो पिक्चर बघायला. मला लिटरली हा पिक्चर बघायला 10 किलोमीटर जावं लागलं तर मला हा पिक्चर बघायला भेटलाय. म्हणजे एवढं कष्ट एका पिक्चर बघायला. मराठी पिक्चर इथे सगळे आहेत ना, सगळे शो तुम्हाला मी सांगतोय, सगळे शो फायटरचे लागलेत, परत हनुमानचे लागलेत, खूप सारे हिंदी पिक्चरने सगळे स्क्रीनिंग घेतल्यामुळे आहे ना आपल्या मराठी पिक्चरला यश भेटतच नाही. त्यामुळे मराठी इंडस्ट्री मागे आहे. म्हणजे ना एवढं सगळं पिक्चर चांगलं करून पण फायदा नाही हो आपला. तुम्ही हा जर पिक्चर पाहिला तुम्ही तर मग तुम्ही ना खूप मोठी गोष्ट किंवा खूप मोठा चित्रपट मिस करताय. तर मी सगळ्यांना रेकमेंड करीन जास्त करून आहे ना फॅमिलीला घेऊन पिक्चर जाऊन बघा आणि ना आपल्या शेतकरी बांधवांना पण घेऊन जाऊन पिक्चर बघा आणि त्यांना पण दाखवा अजून शेती कशी करायची आणि सगळं या पिक्चर मध्ये सांगितलंय. तर त्यामुळं मी तर खूप सगळ्यांना रेकमेंड करीन आणि पहिलं खूप स्ट्रॉंगली रेकमेंड करतो या पिक्चर की तुम्ही खूप संख्येनं पिक्चर बघायला जावा आणि यांना पिक्चर हिट करा आणि त्यांना स्क्रीनिंग द्यायला भाग पाडा. एवढीच मी गोष्ट करेन. आणि तुम्ही हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटू का नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.